मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी आपल्या बंगल्याच्या नूतनीकरणाचं काम काढलेलं आहे. मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीत आणि मुंबई महानगरपालिकेच्या निगराणीखाली असलेला हा बंगला हेरिटेज निवासस्थान म्हणून ओळखला जातो. पण तरीही हेरिटेज कमिटीची परवानगी घेण्याच्या आधीच या बंगल्याचं काम विशेषतः तोडकाम सुरू करण्यात आलेलं आहे. यामध्ये जो खर्च होणार आहे, हा खर्च 1.5 कोटी रुपये इथपर्यंतचा असेल असं सांगितलं जातंय. प्रत्यक्षात पालिका अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार हा खर्च जवळपास दुप्पट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण त्याहीपेक्षा महत्त्वाची बातमी काय आहे, मुंबईच्या प्रथम नागरिकाला किंवा मुंबईच्या महापौरांना ज्या वेळेला मुंबईकर भेटायला जातात, काही कार्यक्रमानिमित्त किंवा आपल्या अडचणी घेऊन, त्यावेळेला त्यांना मुंबईचं महापौर निवास बघता यावं अशी त्यांची अपेक्षा असते आणि त्याच पद्धतीत तिथे वागणूक मुंबईकरांना मिळायची. पण आता मात्र मुंबईच्या महापौर रितू तावडे यांना भेटायला जाणाऱ्या मुंबईकरांना लोखंडी कंटेनरमध्ये जाऊन मुंबईच्या महापौरांना भेटावं लागणार आहे. मुंबईसारख्या एका प्रचंड अशा मोठ्या आंतरराष्ट्रीय शहराच्या प्रथम नागरिकाला भेटताना जर मुंबईकरांना कंटेनरचा आधार घ्यावा लागत असेल, तर मुंबईच्या रस्त्यांवर आणि मुंबईच्या उद्यानांमध्ये किंवा मुंबईच्या आसपास वावरताना मुंबईकरांच्या समोर आणखी काय काय वाढून ठेवलंय, हे मात्र मुंबईच्या महापौरांनाच आपल्याला विचारावं लागेल.